नमस्कार. तुम्हाला ही सवय आहे का जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची? तर ही रेसिपी तुमच्यासाठी. तर आज आपण बनवलेले शाही कस्टर्ड. एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट अशी होणारी रेसिपी आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. रेसिपी चालू करण्याआधी मी वेदिका सोलफुल कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. कस्टर्ड बनवण्यासाठी इथे आपण घेतलेलं आहे, हे मी गाईचं दूध घेतलेलं आहे. म्हशीचं पण घेऊ शकता, गाईचं पण दूध घ्यायचंय. फुल क्रीम वाला दूध घ्यायचं आपल्याला. हे मी अर्धा लिटर एवढं दूध घेतलेलं आहे. त्यानंतर पोहे खायचा चमचा असतो, त्याने 2 चमचे एवढं मी घेतलेलं. हे कस्टर्ड पावडर, व्हॅनिला कस्टर्ड पावडर आहे ही. ठीक आहे, तर ही व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. पोहे खायचा चमचा 2 चमचे. ठीक आहे, त्यानंतर ही मिल्क पावडर घेतलेली आहे, हे पण 2 चमचे एवढी घेतलेली आहे मिल्क पावडर, पोहे खायच्या चमच्यानेच. त्यानंतर आपल्याला लागणार आहे साखर. साखर घ्यायची आपल्याला 150 ते 200 ग्राम एवढी मी घेतलेली आहे. 150 ग्राम एवढी साखर घेते. हे सगळ्यांना मिक्स करायचंय. मिल्क पावडर, त्यानंतर कस्टर्ड पावडर, हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. त्याच्या गुठळ्या अजिबात नको आहेत आपल्याला. हे मी आता पहिलं मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला साखर पण मिक्स करून घ्यायचंय. साखर पण मी यामध्ये टाकते. आणि आपल्याला हे पूर्णपणे आता वितळून झाल्यावरती गॅसवर चढवायचंय आणि एकदम स्लो टू मीडियम फ्लेम वरती सतत ढवळत राहायचंय. हाय फ्लेम करायची नाही, नाहीतर ते करपू शकतं. कस्टर्ड पावडर आहे, तर हे मी आता पूर्णपणे साखर आपली पूर्ण विरघळेपर्यंत. कारण काय होणार माहितीये, कस्टर्ड पावडर आणि हे आपण जर गॅस चालू करून पॅन मध्ये जर टाकलं तर ना गुठळ्या होण्याची शक्यता आहे. हमखास गुठळ्या ह्या होणारच. म्हणून हे सगळं आपल्याला आधीच विरघळून घेऊन छान असं मिक्स करून नंतरच आपल्याला हे गॅसवरती दूध आपल्याला बॉईल करून घ्यायचंय. छान असं उकळून घ्यायची आहे, एक उकळी यायला द्यायची आहे, मिक्स करायचं. आणि साखरेचं प्रमाण जर तुम्हाला जास्त हवं असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही जास्त कमी जास्त तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. पण शक्यतो कस्टर्ड मध्ये फ्रुट्स जे आपण टाकणार आहोत ते पण कसे गोडच असतात, म्हणून कसं कमी साखर असलेली चांगली. तर आपण आता स्लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला छान असं ढवळत राहायचंय व्यवस्थित. फ्लेम मी थोडी कमी करते. अजिबात आपल्याला खाली पूर्णपणे एकदम छान असं ढवळून घेऊन हे करायचंय, करपवायला नकोय आपल्याला. सतत ढवळत राहायचंय. 10 मिनिटं लागतात, 5 ते 7 मिनिटं हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव व्हायला. पण लक्षात ठेवायचं की सतत ढवळत राहायचंय, नाहीतर ते पॅनला खाली लागू शकतं. खूप छान आहे बघा. 7 मिनिटं झालेली आहे, 7 ते 8 मिनिटं व्यवस्थित छान असं ढवळून घ्यायचंय. आणि नाहीतर ना काय होणार, जे कस्टर्डचं कच्चं पण असतं ना ते आपल्याला एकदम जाणवणार की कच्चं आहे म्हणून. व्यवस्थित छान अशी उकळी घेऊन आहे ना, फ्लेम कमी जास्त करून आपल्याला जवळजवळ 10 मिनिटांसाठी हे छान असं शिजवून घ्यायचंय. तर हे बघा, हे कस्टर्ड आता झालेलं आहे. जास्त ह्याच्यापेक्षा नाही करायचंय, कारण ते थंड झाल्यानंतर पूर्णपणे ना घट्ट होतं, असं थिकनेस पण त्याला जास्त येतो. हा बघा, तर एवढं आपल्याला हवंय. गॅस मी बंद करणार आहे आता. एवढं हवंय आपल्याला, त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे पातळ म्हणजे नकोय आणि जास्त जाडही नकोय, कारण ते पूर्णपणे थंड झालं की अजून ते खूप एकदम जाड होतं म्हणून. तर आता हे मी पूर्णपणे थंड करून घेणार आहे. पूर्णपणे थंड करून झाल्यानंतर याला आपण फ्रीज मध्ये ठेवायचंय साधारण 7 ते 8 तास. म्हणजे
ओव्हरनाईट साठी ठेवलं तरी पण चालेल, रात्रभरासाठी ठेवलं तरी पण चालेल. ठीक आहे. पण 7 ते 8 तास हे पूर्णपणे एकदम थंडगार व्हायला पाहिजे. मग आपलं हे आपल्याला जे फ्लेवर आपल्याला करायचे ते आपण पुढे करूया. तर मी पूर्णपणे थंड करून घेणार आहे, त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवणार आहे 7 ते 8 तासासाठी. आता हे मी रात्रीचं करते म्हणून मग मी हे पूर्ण रात्रभरासाठी ठेवणार आहे. तर हे बघा, हे कस्टर्ड आहे ना, मी थंड करून घेतलेलं आहे पूर्णपणे. रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि छान असं मस्त थंड झालेलं आहे. आणि इथे मी फळं काही आहे ती मी घेतलेली आहे. द्राक्ष आहे 2 प्रकारची, ऍपल आहे. ऍपल म्हणजे सगळी जी फळं आहेत ना ती कापून ठेवायची नाही, जेव्हा हवं आपल्याला कस्टर्ड तेव्हा आपण घेऊ शकतो ते. ठीक आहे. तर ही मी सगळी फळं घेतलेली आहे, ती आता मी साईडला ठेवते. आता आपल्याला काय करायचंय, हे कस्टर्ड जे आहे ना, तुम्हाला जी फळं आवडीची आहेत ती तुम्ही घेऊ शकता. आणि मी इथे शाही कस्टर्ड बनवणार आहे, त्याच्यासाठी मी हे खूप असे ड्रायफ्रुट्स पण घेतलेले आहेत. तर हे ड्रायफ्रुट्स पण आपल्याला लागणार आहे. आता हे कस्टर्ड जे आहे ना ते आपल्याला हे बघा चांगलं असं ना फेटून घ्यायचंय. त्याच्यामध्ये ना गुठळ्या, थंड जसं होतं ना कस्टर्ड हे, तर तसं ना त्याला ना एकदम असे लम्स असे पडतात, गाठी गुठळ्या जमा होतात. तर तसं आपल्याला नकोय, एकदम असं प्लेन आपल्याला पातळ असं हवंय. तर हे ना छान असं ना फेटून घ्यायचं आपल्याला, अजिबात गुठळ्या नकोयत आपल्याला. ठीक आहे. हे मी फेटून घेते. एकदम सोपी रेसिपी आहे. जेव्हा आपल्या घरी पाहुणे येणार असतील किंवा रात्री मला डिझर्ट म्हणून आपल्याला जर काहीतरी गोड खायची इच्छा असेल ना, तर हे असं ना, आणि घरामध्ये जर फळं असतील तर हे असं कस्टर्ड बनवून ठेवलं ना, खूप छान मस्त लागतं. पाहुण्यांना देण्यासाठी पण खूप छान फटाफट अशी होणारी रेसिपी आहे. कस्टर्ड बनवून ठेवायचे, फळं कापायची आणि लगेच ताबडतोब आपल्याला सर्व करायची. तर असं हे कस्टर्डची रेसिपी आहे, झटपट अशी होणारी, तशी तेवढीच टेस्टी अशी आहे. हे बघा, आपले पूर्ण असे ना गुठड्या मोडून घ्यायचे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला हे थंडच हवंय. तरी मी काचेच्या बाउलमध्ये आता सर्व करते. तुम्हाला जर ना याच्यामध्ये सगळी फळं टाकायची असतील तर तसं पण तुम्ही करू शकता, पूर्ण टाकू शकता. नाहीतर असे तुम्हाला लेअर जर लावून द्यायचे असतील तर लेअर पण लावून देऊ शकता तुम्ही तसे. पण हे असं ना व्यवस्थित असं छान मस्त, एक अजिबात गुठळी नाहीये आता यामध्ये. मी काचेच्या बाउलमध्ये सर्व करते. इथे इथे आपल्याला ना, मी हे नट्स आहेत ना जे, ते मी पूर्ण टाकते यामध्ये आणि थोडेसे फक्त ठेवणार आहे. हे शाही आहे त्याच्यामुळे. जर तुम्हाला केसर हवं असेल ना तर केसरचे धागे पण तुम्ही ठेवू शकता. मी इथे काजू आणि बदाम हे टाकलेले आहे. थोडेसे नट्स ठेवते मी, काजू बदाम पिस्ता तुम्ही काही पण घेऊ शकता. आणि ना थोडी थोडीशी फळं ही टाकते, थोडीशी टाकते, कारण मी लेअर करणार आहे त्याच्यामध्ये पण मधी मधी फळं टाकणार आहे मी. तुमच्या घरी जी असतील फळं, मी आता द्राक्ष घेतलेली आहेत, डाळिंब घेतलेले आहे, अशी सगळी फळं घेतलेली आहे 4-5 प्रकारची. हे आता छान असं ढवळून घ्यायचंय. तुम्हाला फळं जेवढी हवी आहेत तेवढी तुम्ही घेऊ शकता. जास्त प्रमाण जर हवी असतील तर जास्त प्रमाणामध्ये पण घेऊ शकता. आणि आपल्याला एवढं पातळ हवंय असं कस्टर्ड, हे ना शाही कस्टर्ड एवढं पातळ असतं. पातळ म्हणजे थिकनेस आहे त्याला, बघा, बघू शकता. पण जास्त पण एवढं हे नसतं. तर ही मी सगळी फळं टाकलेली आहेत आणि यामध्ये ड्रायफ्रूट जास्त जातात. ठीक आहे. आता सर्व करते. तुम्हाला जर लेअर हवे असतील तर लेअर पण टाकू शकता, नाहीतर असं पण तुम्ही करू शकता. हे मी आता थोडंसं तर टाकलंय. त्यानंतर थोडीशी फळं, तशी आपण फळं टाकलेली आहे.
हे बघा, खूप छान असं मस्त शाही कस्टर्ड म्हणजे याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ड्रायफ्रुट्स आणि इथे मी थोडेसे ड्रायफ्रुट्स पण टाकते हे वरून, आणि फळ. हे आपलं आता शाही कस्टर्ड तयार झालेलं आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. जर रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.